नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या मामाचा वाडा या कथासंग्रहातली कथा ओटी. अगदी जागच्या जागी कोणा मांत्रिकानं मूठ मारल्यासारखी ती उभी राहिली. पुढं विजेचा लोळ कोसळावा किंवा हिंस्त्र श्वापद आडवं यावं असं तिला झालं. पाय मोहरही उचलना, मागही सरना, गाळल्यागत, जमिनीत रोतल्यागत. डोक्यावर भाकरीची डालपाटी, हातात पाण्याची मोठी चरवी. रात्री आबा मळ्याकडं वस्तीला जाताना बोललेला, ताई उद्याच्याला शिवाच्या शेतात नांगूर आहे, दुपारच्या भाकरी तिकडंच घेऊन ये. शिवाचं शेत कोरोनाच्याही पुढं चांगलं मैलभर. पलीकडं आलकुडचा पाणलोट, अलीकडं आबाचा काळ्या दडीचा पट्टा. पीक निघाल्या नांगराय हलकं, ओलसर रान फुटत जातं. गाव 5-6 हाकावर मागं टाकून ती कोरोनाच्या मध्याला आलेली. इथं नदी उजव्या हाताला दक्षिणेकडे वळली होती आणि भुंड्या रानातनं आलेल्या वाटेनं कोरोना शिरताना कुलीन स्त्रीवाणी तोंडावर पदर ओढला होता आणि खाली मान घालून पुढं नागमोडी गेली होती. त्यामुळं फार मोरचं किंवा मागचं काही दिसत नव्हतं. रान थोडं गाभ्याचं, झाडं उठली होती. गाव पांढरीनं कुरण म्हणून त्याचा सांभाळ केला होता. कुरणात ससं असत, हरणं असत, डुकरं तर बिंदा सेंडत. कधीतरी चुकारू वाघाची वस्ती 4-6 दिवस पडे. मैल 1.5 मैलाचा हा परिसर नसता तर लोकांनी अरण्य म्हणूनच ओळखलं असतं. या वाटाने जाताना बाया माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो. एकटी दुकटी बाई इथं पाऊल टाकाय दजवत नाही. पण आपल्याच गावातल्या कोरोनाची वाट, आपल्याच शेताला जाणारी, ती तिच्या दाट परिचयाची होती. कैकदा ती गेली होती, आली होती. एवढं कुरण ओलांडलं की संपलं. पुन्हा उघडी वाट, रांगत चाललेलं लहान मूल दिसावं. ती पाऊल उचलून टाकत होती, झपझपा अंतर कापत होती. तो आडवा येत्याला दिसला. काळीचं लख्खकन हल्लं, पाय जिथल्या तिथं खेळलं. तो जवळ येईल तसं तिला स्पष्ट दिसू लागलं. रानरेड्यासारखं मातलेलं अंग, त्यावर तेलंगी तवंग, गालावर काळ्याभोर मिश्यांचे कल्ले, उन्हात रापलेला चेहरा, त्यावर रानटीपणाची उग्रट झाक, तप्त इंगळावाणी फुललेलं लाल भडक डोळं, उजव्या हातात लांब दांड्याची धारदार कुऱ्हाड, डावा हात मोकळा, खांद्यावरचं घोंगडं सावरत असलेला, पायाखालची वाट लवचिक फांदीवानी लवत असलेली. तिचा थरथरता हात आपसूक गळ्यात गेला. मोकळा झालेला गळा, मोकळा झालेला हात, गळ्यात फक्त 2 मण्यांचं मणिमंगळसूत्र. पोरीचा गळा भुंडाच कसा ठेवायचा? आईने आपल्या कानातल्या कुड्या मोडून केलेलं काळ्या मण्यात ऊन बांधलं होतं, पण गोऱ्या गळ्यात ते उठून दिसत होतं. असं 3,000 का मागता? मला कुठे 10-5 पोरी, पण पोरीचा गळा हा सोन्यानं मढिवला पाहिजे. लग्न ठरवताना तिच्या आबानं घातलेली अट लग्नात पुरी केली होती. आई म्हणाली, घर लुटलं ते लुटलं, पण पोरीचा गळा बी लुटला. माझ्या पोरीची हौस बी पुरती फिटली नाही. आता नांदाई तरी कशी पाठवून द्यायची? काय म्हणतीन ती माणसं? ठेवून तरी घेतीन का? चांगला 15-3 वार तिने आपला गळा कोणाच्या नजरेला पडू दिला नाही. पदर सारखा लपेटून घेतलेला असायचा आणि हात झाकून तिला सारखी दुगदुग वाटायची. एखाद्या वेळी आपण बेसावध असायचो आणि नेमक्या याच वेळी आत्तीसापची दृष्टी पाडायची. तरी एक दिवस तिच्या ध्यानात आलं की सुनाच्या हातात पाटल्या नाहीत, नुसत्याच बांगड्या दिसतेत. विचारावंसं वाटलं, पाटल्या कुठे आहेत? पण फिरून विचार केला, इतका अविश्वासही दाखवणं बरं नाही. ठेवल्या असतील पेटीत. पाटल्या का रोजानं घालायची वस्तू? तिला वाटे सगळं एकदा सांगून मोकळं व्हावं, कुठवर हे मनात ओझं. कधीतरी हुजरात यायचं. ती सासूजवळ जाईसुद्धा, पण धाडस होत नसे. कदाचित काही विपरीत घडलं तर मग दुसरंच विचारायचं, ऊन पडलंय, डाळ उन्हात टाकू का? नवऱ्याला तरी कसं बोलायचं?
अजून पुरती ओळखही झाली नाही. आणि सासऱ्यापुढे तर कसं उभं राहायचं, मग सांगायचं बाजूला. ती गप्पच बसली. पण गोठ्यात म्हशीची धार काढत असताना अकस्मात सासू आली. चहाला आधण आलेलं, दूध हवं होतं. कसं तिच्या नजरेला आलं कोणास ठाऊक. ही आपली पुढं बघून धार काढत होती. तिथनंच तिने विचारलं, अगं गळ्यातलं डोरलं ग. चोरी करत असताना कोणीतरी आपला हात पकडावा आणि जग भोवती गरगर फिरावं असं तिला झालं. हातातलं भांडं खाली पडलंच असतं, पण तिने सावरलं. सासूनी दुसऱ्यांदा विचारलं, अगं गळ्यातलं डोरलं ग. ती काही बोलली नाही, मुकाट्याने धार काढत राहिली. दिवसभर कुणी काही बोललं नाही. घर मुकं झालं. रात्री मात्र मग घरात सासूनी बोलवून घेतलं. सासरा आधीच बसला होता आणि भिंतीला लागून नवरा उभा होता. एक एक पाऊल उचलत ती आत आली. खांबाच्या आधारानं अपराध्यागत उभी राहिली, भुईला नजर टाकून. सुनबाई, गळा उघडाच आहे वाटतं, सासरा म्हणणाऱ्याने विचारलं. आणि हात? सासूने अधिक भर टाकली. ते दिसतेत. अशी झाली आस. एक नाही, दोन नाही, ती आपली गप्प. दाताला दात लावून काय बोलायचं, तिला पडलेलं कोडं. आणि आपण बोललेलं समजून कोण घेणार, त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. अगं आम्ही तुला विचारतोय, तुझ्या अंगावरच्या जिन्सा कुठे आहेत, का घेतल्या तुझ्या बानी? सासू गरजली. ती आपली गप्प, खाली मान घालून. खाल्ल्या असतील बाणं मोडून, तोंड आहे का बोलायला? सासरा पुटपुटला. आता बोलणंच भाग होतं म्हणून ती बोलली, अगदी लीनतेनं. तुम्हासनी काही कळलं नाही? काय कळायचे? घरावर डाका पाडला त्यो. हा कळलं होतं. बरं मग? त्यात माझ्याही जिन्सा गेल्या. पाटल्या, बोरमाळ, डोरलं होय की. वतं नव्हतं ते समजं नेलं. घरी अगदी धुतलं. बोलता बोलता तिला रडू कोसळलं, आतून हुंदकून आलं. फक्त तुलाच मागं ठेवलं, सासू उपरोधानं बोलली. अगं त्या जिन्सांचं अजून पैसे दिले नाहीत तर तू गेलं म्हणतीस तर कसं काय? अहो खरंच सांगते, गेलं, ती काकुळतीने म्हणाली. जातेत कुठं? नुसतं निमित्त सापडलं बघ तुझ्या बाला. ते काय असू द्या, उद्याच्या उद्या गाडी झोपा आणि सोडून या तिच्या बाच्या घरात आणि त्याला बजावून सांगा, अशानं पोरीचं नांदणं होणार नाही. एक तर जिन्सा द्या, नाही तर त्याचं पैसं. त्याच्याशिवाय आम्ही नांदेवणार नाही. पोरगी अशी पडून राहील. आणि तुलाही सांगून ठेवते, पोरी जिन्सा घेऊन आले बिगर या घराच्या उंबरीची पायरी चढायची नाही. सासूने निक्षून बजावलं. ताईला माहिती होतं आपल्या बोलण्याचा काडी इतका उपयोग होणार नाही आणि बाच्याही बोलण्याचा होणार नाही. ही माणसं माणसापेक्षा व्यवहाराला अधिक जपणारी आहेत. अहो आमच्याच पोरीतल्या गळ्यातल्या जिन्सा आम्ही कशा काढून घेऊ सांगा बरं. घर लुटताना तिचा गळासुद्धा लुटला. पर जिन्सा नाहीत म्हणून पोरीचं असं नांदणं तोडू नका. मिळतीहीन तसं एक एक डाग तिच्या अंगावर घालतो, पर पोरीचं असं. पुढचं बोलवलं नाही, आतनं भडभडून आलं, डोळं गळू लागलं. आबा नाहीत नांदवत तर राहू दे. मुलगी नवं, मुलगा म्हणून तुमच्या घरात राहील मी. आबांच्या आसवांकडे तिच्यानं पाहावे ना म्हणून बोलली. अगं तसं नाही पोरी. त्यांनी तिला पोटाशी धरलं. आभाळ फुटल्यावानी डोळं फुटलं. पुढून येणाऱ्या वाघाकडं हरणीनं पाहावं तशी ती त्याच्याकडे पाहत होती. कापरं भरलेलं शरीर सावरत होती. तो जवळ यायला लागला. दोघातलं अंतर कमी कमी होऊ लागलं. तो वखवखल्या डोळ्यांनी बघू लागला. ओठांवर वासना लबलबू लागली. ती तशीच त्याच्या नजरेत नजर मिसळून उभी राहिली. गोफणीतनं घोडा सुटावा, नेमका आपल्या रोखानं यावा. सुचत काहीच नसावं, नुसतं उभं राहावं त्याच्या भक्ष्यासाठी. ह्याला कुठंतरी पाहिल्यावानी वाटतंय, तिला आठवू लागलं. 5-6 वर्षांपूर्वी आपण 10-12चे असू.
आवडा नानी संग म्हसरं राखाय आलो होतो. म्हसरं खाली मान करून पंदाड तोडत होती. आपण दोघी बदखाड्याचा खेळ खेळत होतो. तिला कशी चाहूल लागली कोणास ठाऊक. अगं त्यो बघ, त्यो बघ, त्यो कल्ल्या दरोडेखोर. रात्री दरोडे घालतो, दिवसा एखादी तरणी ताठी बाई गाठतो. कैकाच्या घरावर डाकं घातल्यात, कैक बायासनी लुटलंय. मुलूकभर भटकतोय, आज इथं तर उद्या तिथं. माणसं वैतागून गेलेत. आवडानाने बालविधवा, 30 वर्षांचं वय, पण दिसायची 17-18ची, टच्च भरल्या अंगाची, सावळ्या वाणाची. बाच्या घरात बसून कसं खायचं म्हणून म्हसरं राखू लागली. तिने हळूच इशारा केला, चल वळव म्हसरं. तो थांबला, काठावरनं खाली उतरला. नुसती लांग लावून पाण्यात पडला, सुसरणीगत पोहू लागला. मी झोडपातनं बघत होते. चल ग बाया, तुला काय, तू बसशील बघत. आपण लुटले जाऊ, केवळ या कल्पनेनंच आवडा नानीला हुडहुडी भरली. गाव जवळ आल्यावर तिने माझा हात धरला, आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाली, बघितलं का, माझं काळीज अजून कसं धाड धाड ओढतंय. चोळी तर पार भिजली. तसं झालं असतं तर एका विहिरीशिवाय तोंड दाखवाया मला कुठं जागा राहिली नसती. रडकी बुडकीचं जेलम तर लय वांगाळ ग. स्त्रीनं लुबाडणं जाणं म्हणजे काय, आवडा नानी तसं का म्हणाली याची जाणीव तिला या क्षणी झाली. तिचं अंग थरथरू लागलं, घाम फुटू लागला, पाय तर गळालेलं. तो हात 2 हातांवर आला. तिच्या उभार छातीवर दृष्टी स्थिरावून उभा राहिला. जमीन दुभंगावी, तिने आपल्याला पोटात घ्यावं आणि यातनं आपली सुटका करावी असं तिला मनोमन वाटलं. कधी कधी ती एकटीच विचार करायची. असाच केव्हा तरी भेटलाच कल्ल्या, त्याच्या आडवं व्हायचं आणि विचारायचं का, कल्ल्या अरे माझं नांदणं तोडून तू काय मिळवलं र? 4 डाग? पण त्या बदल्यात माझं आयुष्य मातीमोल केलंस की. आता मी हा उभा जन्म कसा जाळू? तुझ्या पोटी पोरी बाळी नाहीत का? तुझं पोट पाणी पिकलं नाही का रे? अरे कल्ल्या. पण हा कल्ल्याच असावा का? दिसतोय मात्र त्याच्याच सारखा. तिला चेव आला. गळालेल्या शरीरात अवसान आलं. खालचा ओढ दाताखाली दाबला. हात सणसणू लागला. काय घडेल ते घडो, पण या हातानं 2 जुमानून द्याव्यात आणि त्याच्या तोंडावरही थुंकावं. खरं क्षणभरच हा विचार टिकला आणि तो निकट येई तशी तिच्या हातापायातली शक्ती गळायला लागली. अंग ढिलं पडायला लागलं. पण उष्ण अवसान राखून ती आहे तशी ताठ उभी राहिली. तिला ज्याच्या रक्षणाची भीती असते तेच ती गमावून बसते. बराच वेळ तिच्या छातीवर स्थिरावलेली दृष्टी तिच्या डोकीवरच्या पाटीकडे गेली. तिला थोडंसं मोकळं वाटलं. पाटीत काय आहे? तिच्या तोंडातून आवाज फुटला नाही. काय आहे त्याच्यात? परत त्यांनी दरडावून विचारलं. कोरडा पडलेला घसा ओलावत ती म्हणाली, भाकरी. कुठं निघाली? शेताला. त्यातल्या 2 भाकरी सोडून दे. बाजूबंद आवाज. तिने टोपली खाली ठेवली. त्यातल्या 2 म्हणता 4 भाकरी काढल्या. त्यावर चटणी उसळ घातली आणि त्याच्या हातावर टाकल्या. तो तिथंच एका झोडपाच्या आडोशी झाला. तिने थरथरत्या हातानं पाटी घेतली, डोक्यावर उचलली आणि आबदारी पाय उचलून जायला निघाली. तांबे जाऊ ना ग, पाणी हवंय. आवाज आला. उचलला पाय तसा थांबला. टाकलेला श्वास परत घुटला. तिने मागे वळून बघितलं, कोणीच नाही. फक्त निस्तब्ध वाट. उदास उदास. पुढे पाहिलं आणि जात्याला जीव आल्यासारखा झाला. 10-12 पोलीस येत्याला दिसलं. अजगराच्या विळख्यातनं सुटल्यासारखं वाटलं. बाई, तुला एखादा माणूस या वाटेनं जात्याला भेटला? देपाडीच्या देपाडे बघ, दरोडी खोरकालल्या. रात्री पुशेगावला त्यांनी दरोडा घातला. हितवर त्याचा माग लागत आलाय. भेटला का कुठं तुला या वाटव? एका शिपायानं पुढं होऊन विचारलं.
ज्यांनी आपलं नांदणं तोडलं आणि उभ्या वणव्यात उभं केलं तोच हा कल्ल्या. तिची खात्री पटली. यांनी आणखीन आपल्यासारखी किती जणींची नांदणी तोडली असतील, किती जणींच्या आबरूवर डाके घातले असतील, एकटी दुकटीला लुबाडली असेल. जाता जाता माझ्या उरावर पाय दाबला. मी अंगावरचं काढून देते म्हणाले तरी गळ्यात हात घातला आणि वासना निथळत बागत होता. तिच्या मुठी आवळायला लागल्या, अंग तापायला लागलं. ए बाया, अगं आम्ही तुला विचारतोय, तुला कुठं दिसलं तरी का? या वाटेव त्याचा माग लागलाय म्हणून म्हणतोय. ती भ्रमात पडली. एक नाही, दोन नाही, वाचा गेल्यासारखी गप्प. होय म्हणावं का नाही म्हणावं तिला काही ठरवता येईना. मनस्थिती द्विधा झाली. होय म्हणावं तर आत्ताच आपण भाकरी दिली, पहिला घाससुद्धा गिळला नसेल. वेळ भुकेची, कधी जेवलेला असेल कोणास ठाऊक. नाही म्हणावं तर त्याने आपल्याला अख्ख्या जन्मातनं उठवलं, बापाला भिकेला लावलं, कैकांच्या घरावर डाका घातलं, कैक आया बहिणींची आबरू लुटली आणि मला आणखीन पाण्याच्या निमित्तानं थांब म्हणतो. कल्ल्या तुझं आज भरलं. अगं बाय अशी मुक्यासारखी उभी का? पाहिलं असन तर हो म्हण, नसल्यास नाही म्हण, आटप की लवकर, बोल की हो. आतनं हुंबाडून ओठापर्यंत आलेला आवाज मोठ्या पराकाष्ठेनं तिने खाली दाबला आणि नुसती मान हलवून नाही म्हणाली आणि पुढे चालायला लागली, झपझप पाय टाकत. पुन्हा पळत पळत तो कोरणाच्या शेंड्याला आला. वाट उघडी व्हायला थोडं अंतर होतं. तिच्या आडवा उभा राहिला. पण यावेळी तिला त्याची भीती वाटली नाही का तिचं अंग लटलटलं नाही. उलट निडरतेनं उभी राहिली आणि आपली तीक्ष्ण दृष्टी त्याच्यावर रोखून म्हणाली, आणखीन काय रे तुझ्या मनात? नांदणं तोडून तर मला मोकळं केलंच तू. आता फक्त मला लुटायचं राहिले, ती घे लुटून आण हो मोकळा. म्हणजे ही ध्याई माती ढकलून द्यायला एकदाची रिकामी झाली. नाही नाही, तसं नका समजू, तसं नका समजू. तो व्याकुळला. मी तुला लुटाय नाही आलो, द्याया आलोय, द्याया. तुझा वाटा पसर, सोन्याच्या राशीने भरून टाकतो. घोंगड्याच्या खोळीत पाठीवर टाकलेलं गाठोळं त्यानं सोडून तिच्या पुढे धरलं. नाना जिनसांनी भरलेलं, नजर ठरू नये असं गाठोळं. पण त्याकडे तिने क्षणमात्र पाहिलं आणि ती तुच्छतेनं म्हणाली, मला नको तुझं हे धन, माझ्या आया बहिणींच्या अंगावरनं काढून आणलेलं. अगं पण तू माझा जीव वाचवलाय, तुझ्या धनासाठी नव्हत्यो. एवढंच ती ताडकन म्हणाली आणि भरभर पावलं टाकत तिथून निघूनही गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात चारुता सागर यांची कथा ओटी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आणि कादंबरींचा अमूल्य ठेवा. नमस्कार.